भगवंताला जी प्रार्थना केली प्रसाद घेऊन जा, जी विनंती केली प्रसाद घेऊन जा, भगवंतानी अमान्य केलं. शेवटी विदुर काकांकडे आले, कण्या सेवन केल्या. विदुर काकांनाही आनंद प्राप्त झाला की माझ्यासारख्याच्या घरी भगवंत आले आणि प्रसाद सेवन केला. आणि देवाला तर आनंदच महाराज. जिथं प्रेम आहे, जिथं भक्ती आहे, जिथं भाव आहे, तिथं भगवंत आनंदाने येतात सुद्धा, बसतात सुद्धा, सेवा ग्रहण करतात, प्रसाद जसा असेल तसा ग्रहण करतात आणि भक्ताला परमानंद देऊन जातात. पण दुर्योधनासारखे जे भक्त असतात ते दुर्योधनासारखे भक्त मात्र भगवंताच्या या प्रेमापासून वंचित राहतात. पण ही गोष्ट दुर्योधनाच्या लक्षात आली नाही. ही शुकदेवजी महाराज तुम्हाला मला समजावून सांगतात. विदुर काका पुन्हा आले राजमहालामध्ये. पुन्हा धृतराष्ट्रजी महाराजांना उपदेश द्यायला विदुर काकांनी सुरुवात केली. दुर्योधनाला कळालं, वार्ता मिळाली की विदुर काका माझ्या वडिलांना, माझ्या पित्याला धर्माचा उपदेश करतात, नीतीचा उपदेश करताहेत. दुर्योधनाला वाटलं विदुर काकांच्या बोलण्यामध्ये माझा बाप येईल आणि खरंच धर्माची वाट जर का त्यांनी पकडली तर हे जे सगळं व्यूह आता मी आतापर्यंत रचत आलो हे सगळ्यावरती पाणी फिरून जाईल. अजून तर मला पांडवांचा नायनाट करायचा आहे आणि या राज्याचा स्वामी व्हायचा आहे. म्हणून दुर्योधन राजमहालामध्ये आला. विदुर काकांचा भर सभेमध्ये दुर्योधनाने अपमान केला. साहजिक विदुर काकांच्या अंतःकरणाला दुःख झालं. विदुर काका राजमहालाच्या बाहेर दुसऱ्यांदा पडले. भगवंताची भेट विदुर काकांना झाली. भगवंतानी सांगितलं, विदुरा या राजमहालामध्ये आता तू थांबू नकोस. माझी आज्ञा आहे तुला तीर्थयात्रा करण्यासाठी तू निघून जा. आणि विदुर काका तीर्थयात्रेला निघून आले. प्रवास करता करता वृंदावनापर्यंत येऊन पोहोचले. वृंदावनाच्या भूमीला नमस्कार केला, तिथली धूळ आपल्या मस्तकाला लावली. एवढ्या वेळामध्ये समोरून उद्धवजी महाराज येताना दिसले. उद्धवजी महाराजांजवळ विदुर काका आले. दोघांनीही एकमेकांना घट्ट आलिंगन दिलं, एकमेकांना नमस्कार केला. उद्धवजी महाराजांच्या सहवासामध्ये विदुर काका बसले. प्रेमाचा संवाद दोन भक्तांचा सुरू झाला आणि दोन्ही भक्तांच्या संवादाचा विषय एकच होता, कृष्ण, भगवंत, परमात्मा. विदुर काकांना भगवंताच्या लीला ऐकायची इच्छा या प्रसंगामध्ये झाली आणि उद्धवजी महाराज भगवंताचे बाल सखा आहेत. उद्धवजी महाराजांना भगवंताच्या सगळ्या लीला माहीत आहेत. जरी मथुरेतल्या लीलेपासून उद्धवजी महाराज भगवंताच्या सोबत आहेत तरी गोकुळात काय काय भगवंताने लीला केल्या त्या सुद्धा उद्धवजी महाराजांना माहीत आहे. अनेशा वृंदावनामध्येच आहोत आपण. या वृंदावनामध्ये भगवंतांनी काय काय लीला सुरू केल्या, इथून पुढे कशा कशा लीला झाल्या, हा सगळा घटनाक्रम विदुर काकांना उद्धवजी महाराजांनी ऐकवला. सारा घटनाक्रम ऐकवला, ज्यामध्ये अगदी भगवंताच्या निजधामाला जाण्यापर्यंतचा, कौरवांचा नाश होणे, पांडवांचा राज्याभिषेक होणे आणि भगवंत निजधामाला जाणे इथपर्यंत सगळं कृष्ण चरित्र जन्मापासून ते निजधाम गमनापर्यंत उद्धवजी महाराजांनी सांगितलं. भगवंत विदुर काका विचार करतात, मी तीर्थयात्रेमध्ये आहे आणि तिकडं एवढ्या सगळ्या घटना घडून गेल्या. म्हटले हो. आणि एवढ्या सगळ्या घटनाक्रमामध्ये भगवंताचं निजधामाला जाणं विदुर काकांनी ऐकलं ज्या वेळेला, तर विदुर काकांना फार दुःख झालं, फार दुःख झालं. आणि भगवंत माझ्या घरी आले होते. माझ्या घरचा कण्याचा प्रसाद भगवंतांनी खाल्ला. काय भगवंतांनी माझ्यावरती त्या दिवशी कृपा केली काही माहित नाही, पण तेवढा एक दिवस माझ्या जीवनातला धन्य दिवस की आजपर्यंत मी तो दिवस विसरू शकलो नाही. कुठून आले परमात्मा, कशी आले, कण्याचा प्रसाद कसा सेवन केला, मला धन्य करून, सुलभेला धन्य करून कसे निघून गेले. मला तीर्थयात्रेला पाठवून दिलं. एवढं महाभयंकर युद्ध झालं, कौरवांचा वध झाला.
बरं हे सगळं करून परमात्मा निघून गेले, माझं स्मरण आलं नसेल का देवाला जाताना? की कधी काळी मी कोणत्या तरी विदुराच्या घरी गेलो होतो, त्याच्या घरच्या आवडीनं कण्या मी सेवन केल्या, अशा या दीन दुबळ्या विदुराचं स्मरण त्या परमात्म्याला निजधामाला जाताना आलं नसेल का? उद्धवजी महाराज विदुर काकांचं सांत्वन करताना म्हणतात, हो विदुर काका, तुम्ही धन्य आहात. आज हा उद्धव या वृंदावनामध्ये विदुरांच्या समोर आहे, याला कारण आपले परमात्मा आहेत. ज्या वेळेला मला भागवत धर्माचा उपदेश जाता जाता भगवंतानी केला, सगळा उपदेश करून झाल्यानंतर भगवंतानी मला सांगितलं, उद्धवा आता तू बद्रिकाश्रमाकडे निघून जा, मी निजधामाला जाईपर्यंत तू इथं थांबू नकोस, पण जाता जाता एक काम कर, माझ्या विदुराची भेट घे आणि माझ्या विदुराला म्हणा, मैत्रेयजी महाराजांची शरणागती कर, ज्ञान प्राप्त करून घे आणि माझ्या धामाला येऊन जा. विदुर काका, तुमचं म्हणणं आहे की या दीन दुबळ्या विदुराचं स्मरण निजधामाला जाताना भगवंताला आलं असेल की नसेल, पण हा चालता बोलता उद्धव याची साक्ष आहे की निजधामाला जाणारे परमात्मा आपल्या धर्मपत्नीचा विचार करत नाही, आपल्या लेकरा बाळांचा विचार करत नाही, आपल्या समग्र यादव कुळाचा विचार सोडून या भगवंतानी उद्धवासोबत चर्चा केली, ती फक्त विदुराची. आणि हे विदुर काकांचं फार मोठं चरित्राचं वैशिष्ट्य आहे बरं का. जिथं आपल्या साऱ्या लीला भगवंत संपुष्टामध्ये आणतात, 125 वर्षांचं भगवंताचं आयुष्य. असं म्हणतात की मनुष्याच्या जाण्याच्या वेळेला मनुष्याला आपल्या सगळ्यात प्रिय आवडत्या वस्तू व्यक्तीचं स्मरण होतं, पदार्थाचं स्मरण होतं. देवाच्या भक्तांना काही कमतरता नाही, देवाची सेवा करणाऱ्यांना काही कमतरता नाही. आणि निजधामाला जाताना जेवढे सारे भक्त समोर आहेत, तिथं काय एकटे उद्धव आणि एकटे परमात्मा श्री हरी नाहीत महाराज, तिथं हजारो भक्त आहेत. पण उद्धवजी महाराजांसोबत बोलताना उद्धवजी महाराज म्हणतात, हे विदुर काका, तुम्हाला सांगू, तिथं मी आहे, तिथं भक्त श्रेष्ठ अर्जुनजी महाराज आहेत, तिथं भक्त श्रेष्ठ दारुक आहे, तिथं कोण नाही. सारे ऋषी मुनी तपस्वी महात्मे यांनी आपलं सारं जीवन कृष्ण छबीकडे पाहून समर्पित केलं. अशा भगवंतांना तुमचं स्मरण आलं नाही किंवा आलं नसेल असं तुम्हाला कसं वाटू शकतं हो विदुर काका? तुम्हाला वाटतं भगवंत एक दिवस तुमच्या घरी आले, पण मी सांगू, भगवंत निजधामाला जाईपर्यंत त्या एका दिवसाची आठवण करत राहिले की एक दिवस मी विदुराच्या घरी गेलो होतो आणि जसा विदुराच्या घरी मी प्रसाद सेवन केला, त्या प्रसादाची चव तर रुक्मिणी सत्यभामा, कालिंदी मित्रविंदा नागनजिती यांच्या हातून माझ्यासाठी तयार झालेल्या 56 भोगांच्या पदार्थाला सुद्धा ती चव मला मिळाली नाही, जी विदुराच्या घरच्या कण्यानी मला प्राप्त झाली. आणि हे ज्या वेळेला विदुर काकांनी उद्धवजी महाराजांच्या मुखातून ऐकलं, अगोदरच लीला श्रवण केल्या, त्यात या माझ्या हरीनं जाता जाता या दीन दुबळ्या विदुराचं स्मरण केलं. नवे एकही दिवस भगवंताचा असा गेला नाही की भगवंत प्रसाद खायला बसले आणि विदुर काकांची आठवण भगवंतांना झाली नाही. उद्धवजी महाराज हात जोडून म्हणतात, विदुर काका, हा उद्धव आजपर्यंत भगवंताच्या प्रत्येक क्षणामध्ये हा उद्धव सोबत राहिला. जसे भगवंत मथुरेमध्ये आले ना, तसा उद्धव भगवंताच्या पावला पावला सोबत आहे. भगवंताच्या चालण्यात उद्धव सोबत, बसताना उद्धव सोबत, बोलताना उद्धव सोबत, कुठं भ्रमंतीला जायचं उद्धव सोबत, विश्रांती घ्यायची उद्धव सोबत. कित्येक प्रसंग, कित्येक दिवस असे आले की शयनगृहामध्ये, शयन कक्षामध्ये भगवंताच्या मंचकावरती रुक्मिणी माता कधी झोपल्या नाहीत, तिथं उद्धवजी महाराज. पण एक गोष्ट सांगू का,
दिसायला भगवंताच्या सहवासात मी अखंड आहे, पण भगवंताला माझं स्मरण जितकं आलं नसेल तितकं प्रत्येक क्षणाला भगवंत तुमची आठवण काढत राहिले. हे ज्या वेळेला विदुर काकांनी ऐकलं, विदुर काका आणखीन भावविभोर झाले, विचार करायला लागले, असं काय मी देवाला दिलं आजपर्यंत की भगवंत इतकी आठवण काढतात माझी. मला माहीतच नव्हतं की भगवंताचाही माझ्यामध्ये एवढा जीव आहे. मला जितकं प्रेम करता येईल तितकं मी भगवंतावरती प्रेम करेल, हा माझा संकल्प होता. आणि लक्षात घ्या, प्रेम करणाऱ्याचा संकल्पच हा असतो की माझ्या बाजूनं मला जेवढं प्रेम करता येईल तेवढं मी प्रेम करेल. प्रेमामध्ये मला समोरून किती प्रेम भेटेल किती नाही याचा विचार प्रेमी करत नाही. प्रेम हा प्रेमी व्यक्तीचा धर्म होऊन जातो की ज्या क्षणाला ही प्रेम नावाची सद्वस्तू माझ्या अंतःकरणामध्ये प्रगट झाली त्यावेळेला तिचा मी अंगीकार केला. आणि जर त्या सद्वस्तूचा आता मी हृदयाने मनाने अंगीकार केलेला आहे तर त्या प्रेमाला निभावणं हा माझा धर्म आहे. पण ज्या वेळेला त्या प्रेमी भक्ताला कळतं की जितकं माझं प्रेम भगवंतावरती आहे आणि जितका जीव तोडून मी त्यांचं स्मरण करतो तितकंच त्या परमात्म्याचं माझ्यावरती सुद्धा प्रेम आहे. जसा मी त्यांच्याशिवाय राहू शकत नाही तसे तेही माझ्याशिवाय राहू शकत नाही. हे ज्या वेळेला विदुर काकांसारख्या भक्तांना कळतं त्यावेळेला हे आकाश त्या भक्तासाठी ठेंगणं होऊन जातं. महाराज, भक्ताला असं वाटतं ही नुसती चर्चा जरी ऐकली की भगवंत माझी आठवण काढतात, भगवंताचंही माझ्यावर प्रेम आहे, भगवंताचाही माझा जीव आहे, हे नुसतं दुसऱ्या तिसऱ्या एखाद्या व्यक्तीकडून ऐकलं तरी सुद्धा भक्त त्या प्रेमाच्या आनंदामध्ये त्या मोदामध्ये भरून जातो. महाराज, आज विदुर काकांनी उद्धवजी महाराजांच्या मुखातून ज्या वेळेला हे सारं ऐकलं विदुर काका भावविभोर झाले, रडायला लागले, रुदन करायला लागले. याच क्षणाला देवाला भेटावं, घट्ट आलिंगन भगवंतांना द्यावं अशी इच्छा विदुर काकांची उत्पन्न व्हायला लागली. पण समोर परमात्मा नाहीत की मी धावत जावं आणि त्यांना आलिंगन द्यावं अशी आज परिस्थिती राहिली नाही. मी त्यांना आलिंगन देऊ शकत नाही, पण ज्यांनी त्यांचा अखंड सहवास घेतला त्या उद्धवाला मात्र मी आलिंगन देऊ शकतो. म्हणून भगवंताची कल्पना करतात विदुर काका आणि राहून राहून उद्धवजी महाराजांना आलिंगन देतात. राहून राहून उद्धवजी महाराजांना नमस्कार करतात की बरं झालं उद्धवा, आज तू मला भेटलेला आहेस आणि तुझ्या मुखातून ज्या वेळेला मी कृष्ण चरित्र ऐकतो, कृष्ण कथा ऐकतो आहे त्यावेळेला असं वाटतं आहे की जणू माझा कृष्ण परमात्मा माझ्याशी बोलतो आहे. आज तुला पाहताना असं वाटतं मी माझ्या भगवंताला पाहतो आहे. उद्धवा, तुला स्पर्श करताना असं वाटतं मी भगवंताला स्पर्श करतो आहे. असा भाव विदुर काकांचा दाटून आलेला आहे. आणि उद्धवजी महाराज सुद्धा आपल्या नेत्रामध्ये भक्ताचा हा भाव साठवून घेत आहेत. आजपर्यंत मी हरिलीला पाहिल्या, आज भगवंतांनी माझ्यावर फार मोठी कृपा केली की विदुरासारख्या अनन्य प्रेमी भक्ताच्या प्रेमाचं दर्शन मला करायला भेटत आहे. हे माझ्या उद्धवाचं भाग्य आहे, हे माझं भाग्य आहे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, देवाला पाहणं जितकं महत्वाचं आहे तितकं प्रेमामध्ये उन्मत्त झालेल्या भक्ताला पाहणं सुद्धा फार महत्वाचं असतं. आपल्याला नुसता देवच दिसला पाहिजे या प्रयत्नात राहून काही उपयोग नाही. महाराज, कधी कधी प्रयत्न करावा प्रेमामध्ये बुडून गेलेल्या भक्ताला पाहण्याचा. अशा भक्ताला जरी आपल्या डोळ्याने आपण पाहिलं तर देवाला पाहण्यापेक्षा सुद्धा सगळ्यात मोठं फलित आहे. महाराज, अशा भक्ताला पाहणं जो देवाच्या प्रेमात मग्न झालेला आहे, जो देवाच्या प्रेमात मग्न झाला. म्हणून ज्या वेळेला अशा जाणत्या उद्धवजी महाराजांसारख्या जाणत्या भक्तांना ज्या वेळेला असे प्रेमी भक्त दिसतात त्यावेळेला त्यांना आनंद होतो, प्रसन्न अंतःकरण होतं त्यांचं. आणि त्यांना वाटायला लागतं की आज अशा प्रेमी भक्तांना, अशा प्रेमी संतांना मी पाहिलं, अशा प्रेमी भक्ताचं, अशा प्रेमी संतांचं मी दर्शन घेतलं, हाच माझ्या जीवनातला सगळ्यात धन्य दिवस उजाडला. धन्यवाद दीन
संत दर्शनाचा धन्य आज दीन, संत दर्शनाचा धन्य आज दीन, संत दर्शनाचा धन्य आज दीन, संत दर्शनाचा अनंत जन्मीचा गेला, अनंत जन्मीचा सीन गेला, सीन गेला मज वाटे त्यासी अलिंग द्यावे, मज वाटे त्यासी अलिंग द्यावे, मज वाटे मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक दिवस येतात. जीवन चाललेलं आहे महाराज. आपल्या जीवनामध्ये उजाडणारा प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी आठवण देऊन जातो, काहीतरी स्मरणिका देऊन जातो. आपल्याला लक्षात येतं, अरे आज ही तारीख आहे का, हा आज हे झालं होतं बरं का, आज असं झालं होतं, आज माझा जन्म झाला, आज माझा विवाह झाला होता, आज मला बाळ झालं, हे झालं, ते झालं, ते झालं. किती किती घटनांनी आपण कोणते कोणते दिवस लक्षात ठेवतो महाराज, आणि त्या दिवसाला महत्व देतो. ते दिवस साजरे करतो आपण, त्या दिवसांचे उत्सव साजरे करतो. पण खऱ्या अर्थाने संत वाङ्मयाच्या दृष्टीनं आपल्या जीवनातला कोणता दिवस धन्य आहे हे माणसांनी कसं ओळखायचं? ज्या दिवशी आपल्याला विदुर काकांसारख्या प्रेमी भक्ताचं दर्शन होईल ना, तो दिवस आपल्या जीवनातला धन्य दिवस समजायचा. की आजपर्यंत मला ती सावळी कृष्णमूर्ती तर दिसली नाही, माझं काहीतरी अभागीपण आहे, काहीतरी दुरीत आहे, दोष पातक आहेत माझे. मी बोलतो खूप, मी ऐकतो खूप, मी करतो खूप, मी जपतो खूप, पण मला आजपर्यंत देव नाही दिसला. हो, देव नाही दिसला. हे डोळे मला प्राप्त झालेले आहेत. या डोळ्याला नाना प्रकारचे दृश्य या मृत्यूलोकामध्ये दिसत आहेत, पण हे डोळे दुर्दैवी आहेत की या डोळ्यांनी आजपर्यंत तो हरी दिसला नाही. हरी दिसेल म्हणून हे डोळे सांभाळतो आहे भक्त. हरीला ऐकायला भेटेल म्हणून भक्त कान सांभाळतो. हरीला या दोन बाहूंनी आलिंगन देता येईल म्हणून भक्त आपले हात सांभाळतो. हरीकडे जाता येईल म्हणून भक्त पाय सांभाळतो. हरीला गाता येईल म्हणून भक्त वाणी सांभाळतो. पण एवढं सगळं करून सुद्धा ज्या वेळेला तो देव भक्ताला दिसत नाही ना, त्यावेळेला तो भक्त तडफड करायला लागतो, तळमळ करायला लागतो. त्याचं अंतःकरण दुःखित व्हायला लागतं, त्याच्या अंतःकरणाला वेदना व्हायला लागतात. का भगवंत मला दिसत नाही? का भगवंताचं दर्शन मला होऊ शकत नाही? असं काय पाप माझ्या जन्मामध्ये गत जन्मामध्ये मी केलेलं आहे की आजपर्यंत मला भगवंताचं दर्शन झालं नाही. मी मूर्ती रोज पाहतो, मी पूजा रोज करतो, मी जप रोज करतो, मी तप करतो, पण मला आजपर्यंत देव नाही दिसला. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, तैसा तुका तळमळी. अशी व्यथा भक्ताच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न होते. आणि मग अशाच प्रसंगामध्ये ज्या वेळेला भक्ताच्या प्रेमामध्ये उन्मत्त झालेला, ज्याला हरिप्रेम प्राप्त झालेला आहे, हरिदर्शन ज्याला प्राप्त झालं,
हरीचा सहवास ज्यांना प्राप्त होतो असे संत, असे भक्त जर का आपल्याला भेटले ना, तर भक्ताला देव भेटीचं सुख भेटतं महाराज. देव भेट काय आणि संत भेट काय, भक्त भेट काय, हे फक्त नावाला दोघ जण आहेत. देव देव होऊन दिसला नाही, पण तो देव संत होऊन मला दिसला, याच्यात भक्ताने समाधान मानावं. आणि ज्या दिवशी ते दिसतील तो दिवस माझ्या जीवनातला धन्य दिवस मानावा आणि त्यांच्या चरणावर लोटांगण घालावं, त्यांच्या चरणांना मिठी घालावी, त्यांच्या चरणांना आलिंगन द्यावं. महाराज मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांची. धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी. आई मिठी पडली, आई मिठी पडली, धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी, धन्य काळ संत भेटी. भगवंताच्या निजधामाला जाण्याची चर्चा ऐकून नव्हे नव्हे आता थोड्याच वेळात भगवंत ती लीला करणार आहेत हे समजून घेऊन उद्धवजी महाराज तिथून निघाले. अहो, जीवापाड ज्या देवावरती प्रेम केलं, लहानाचं मोठे ज्या देवासोबत झालो, बसणं उठणं ज्या देवासोबत झालं, तो परमात्मा कायमचा आता दिसेनासा होणार आहे हे कळत असताना सुद्धा उद्धवजी महाराजांना देवाला सोडून दूर जावं लागलं. तर उद्धवजी महाराजांची पावलं उचलले गेले असतील का? पावलं उचलले गेले असतील. एका ठिकाणी वर्णन असं आलं की देवाने सांगितलं, जा आता तू उद्धवा, उपदेश करून झालेला आहे तुला, आता तू इथं थांबू नको. उद्धवजी महाराजांनी भगवंताचं मन राखलं. उद्धवजी महाराज भगवंता समोरून निघून तर गेले, पण लांब नाही गेले. कुठतरी झाडा मागून भगवंताच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या नीलकांती धारण केलेल्या त्या कृष्णाच्या, त्या हरीच्या, त्या परमात्म्याच्या शरीराला दुरून पाहत आहे. परंतु हा भाव आहे की जड अंतःकरणाने, जड पावलाने विदुर काका उद्धवजी महाराज आले, तर व्यथा विदुर काकांच्याही अंतःकरणात होती आणि व्यथा उद्धवजी महाराजांच्याही अंतःकरणात आहेत. उद्धव भगवंतांना जाताना पाहत आलेले आहेत आणि विदुर काका भगवंतांना पाहूच शकले नाही. आणि हा संगम, हा संयोग भगवंतानीच घडवून आणला की ही वेळ आहे एका प्रेमी भक्ताला दुसऱ्या प्रेमी भक्ताची गाठ घालून देण्याची. ही खरी वेळ आहे, कारण इथं मी नाही. जिथं मी नाही तिथं माझी कमतरता एक साधू पूर्ण करत असतो. जिथं मी नाही तिथं माझी कमतरता एक प्रेमी भक्त पूर्ण करत असतो. जिथं माझा प्रेमी भक्त तिथं मी साकार असतो. एका साधूच्या रूपाने मी विहार करत असतो. एका प्रेमी भक्ताच्या त्या प्रेमाच्या उन्मादामध्ये मी असतो. त्याच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूमध्ये मी श्रीकृष्ण आहे. त्याच्या हास्यामध्ये मी कृष्ण आहे. त्याच्या पाऊला पाऊलामध्ये मी कृष्ण व्याप्त आहे. त्याच्या प्रत्येक क्रियेमध्ये मी कृष्ण आहे. जिथं माझ्या जाण्याची वेदना उद्धवाला आहे आणि जिथं मला भेटू न शकण्याची वेदना विदुराजवळ आहे, आता ती वेदना दूर होऊ शकते ज्या वेळेला उद्धवाला विदुर आणि विदुराला उद्धव भेटू शकतो त्यावेळेला. म्हणून ही सगळी योजना भगवंतानी अगोदरच आखून ठेवली, नियोजित करून ठेवली की मी निजधामाला गेल्यानंतर का होईना उद्धवाची भेट विदुराला झालीच पाहिजे. जर ही भेट झाली नसती
तर आज व्यासपीठाचा भाव असा सांगतो आहे, ही भेट न होता जर का इतर दुसरीकडून कुठून विदुर काकांना भगवंत निजधामाला गेल्याची वार्ता कळाली असती तर विदुर काका जिवंत राहू शकले नसते. आणि भगवंत निघून गेल्यानंतर उद्धवजी महाराजांना जो प्रवास बद्रिकाश्रमाच्या दिशेनं करायचा होता ना, वृंदावनाच्या दिशेनं बद्रिकाश्रमाच्या दिशेनं जो प्रवास करायचा होता, हा प्रवास उद्धवही करू शकले नसते जर विदुर भेटले नसते तर. म्हणून धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली ते. आणि आता संयोग झाला, संवाद झाला, भेट ही झाली, एकमेकांच्या वाणीतून बोलण्यातून भगवंताचा आपल्यावरती असलेलं प्रेमही प्रकट झालं आणि दोघांचंही हृदय शांत झालं. उद्धवजी महाराजांना विदुर काका सावरतात, विदुर काकांना उद्धवजी महाराज सावरतात. दोघांचंही अंतःकरण शांत झालं, सामान्य अवस्थेमध्ये आलं. परंतु दोघांना एकमेकांपासून दूर जाण्याची इच्छा होत नाही. कदा न सोडावे चरण त्यांचे. परंतु आता मी भगवंताला सोडून इथपर्यंत वाटचाल करत आलो, तर आता त्यांच्याच सांगण्यावरून मला इथून पुढेही वाटचाल करावी लागणार आहे. आणि आम्ही इथं बसून काही उपयोग नाही. शेवटी विदुर काकांना जायचं आहे मैत्रेयजी महाराजांकडे. तिकडं गुरु महाराज वाट पाहत आहेत, माझा एक सत्शिष्य येणार आहे. म्हणून उद्धवजी महाराज सांगतात, विदुर काका तुम्ही आता इथं थांबू नका, तुम्ही मैत्रेयजी महाराजांच्या आश्रमामध्ये जा. आणि विदुर काकांच्या लक्षात आलं की आता मला जावं लागणार. जड पावलाने उद्धवजी महाराज विदुर काकांपासून दूर झाले, विदुर काका उद्धवजी महाराजांपासून दूर झाले. मैत्रेयजी महाराजांच्या आश्रमामध्ये विदुर काका आले, साष्टांग नमस्कार केला, चरणाजवळ हात जोडून विराजमान झाले. ज्ञानदान करावं मैत्रेयजी महाराजांनी मला, अशी विदुर काकांची भावना उत्पन्न झाली. आणि ज्ञानाच्या प्राप्तीसाठीच मला भगवंताने इथपर्यंत पाठवलेलं आहे. म्हणून नाना प्रकारच्या जिज्ञासा विदुर काकांच्या अंतःकरणामध्ये उत्पन्न झाल्या. पण तत्पूर्वी हात जोडून आपल्या गुरुमूर्तीला प्रार्थना करताना विदुर काका जी ज्ञानदानाची प्रार्थना करतात, तीच प्रार्थना तुम्ही मी आपापल्या सद्गुरूंकडे करताना म्हणू. हे मेरे गुरुदेव करुणा सिंधु करुणा कीजिए. हे मेरे गुरुदेव करुणा सिंधु करुणा कीजिए. हे मेरे गुरुदेव करुणा सिंधु करुणा सिंधु की मझधार में गोते हूँ मैं भव सिंधु की मझधार में. आसरा ना दूसरा आसरा ना दूसरा कोई तो अब संसार में. हे मेरे
भवर में आ गई। नदी है गहरी मेरी नैया, बीच भंवर में आ गई। जल्दी दौड़ो रब चालो, जल्दी दौड़ो रब चालो, जल में डूबी जा रही। हे मेरे गुरुदेव करुणा सिंधु करुणा कीजिए। हे मेरे गुरुदेव, हे मेरे गुरुदेव। आप भी यदि छोड़ देंगे फिर कहाँ जाऊंगा मैं। आप भी यदि छोड़ देंगे फिर कहाँ जाऊंगा मैं। जन्म दुख की नाव कैसे, जन्म दुख की नाव कैसे पार कर पाऊंगा मैं। हे मेरे गुरुदेव करुणा सिंधु करुणा कीजिए। हे मेरे गुरुदेव, हे मेरे गुरुदेव। सब जगह मंजिल भटक कर अब शरण ली आपकी। सब जगह मंजिल भटक कर अब शरण ली आपकी। पार करना या न करना, पार करना या न करना है तो मर्जी आपकी। हे मेरे गुरुदेव करुणा सिंधु करुणा कीजिए। हे मेरे गुरुदेव, हे मेरे गुरुदेव, हे मेरे गुरुदेव। अत्यंत विनम्र भावाने मैत्रेयजी महाराजांची शरणागती विदुर काकांनी केली आणि जो प्रश्न राजा परीक्षितींनी शुकदेवजी महाराजांना विचारला तोच प्रश्न मैत्रेयजी महाराजांना विदुर काकांनी विचारला। सृष्टीची उत्पत्ती कशी झाली मला सांगा। विस्तारपूर्वक मैत्रेयजी महाराज सृष्टी उत्पत्तीचा क्रम विदुर काकांना सांगायला लागले। सगळ्यात अगोदर सगळीकडे पाणीच पाणी होतं, ज्या पाण्यामध्ये भगवान नारायणांचा जन्म झाला। नारायणांपासून नाभीमधून एक कमल पुष्प उगम पावलं, ज्यामध्ये ब्रह्मदेवांचा जन्म झाला। आणि मग ब्रह्मदेव ज्या वेळेला आपले माता पिता कोण असा विचार करायला लागले, त्यावेळेला तप हा शब्द ब्रह्मदेवांच्या कानावरती पडला। ब्रह्मदेवांनी तप केलं, तपाच्या प्रभावाने नारायण प्रसन्न झाले आणि सृष्टीची उत्पत्ती तुम्ही करा अशी आज्ञा भगवंताने दिली ना ब्रह्मदेवांना। भगवंतांतर्धान झाले। ब्रह्मदेव वैकृत सृष्टी, प्राकृत, मानसी सृष्टी असे अनेक पद्धतीनं सृष्टीची उत्पत्ती करायला लागले। सृष्टीचे भरपूर प्रकार सांगितले आणि त्या प्रकारातून मग एक 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 तत्व इथं प्रगट व्हायला लागलं। पंचमहाभूत, पंचतन्मात्रा या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात।
ज्या आपल्या सगळ्या जीवांच्या जन्माला कारण सांगितल्या, त्याच्यासोबतच मग हे सगळं वस्तू व्यक्ती पदार्थ इथं तयार व्हायला लागले. पण ब्रह्मदेवांच्या मनसंकल्पामधून काही जीवांचा जन्म झाला. पण हे जीव सामान्य जीव नाही, जे परमभक्त, परम विरक्त, परम संत म्हणून जन्माला आले, जे भगवंताचे मानसपुत्र म्हणून ओळखले गेले, ज्याच्यामध्ये नारद, सनत कुमार इत्यादी ऋषी महर्षी येतात, जे जन्माला आले आणि लगेच भगवंताची भक्ती करायला लागले आणि भगवंताच्या धामाला, वैकुंठाला निघूनही गेले. ब्रह्मदेवांना वाटलं की अरे, असे जर सगळेच जन्माला आले, सगळेच देवाची भक्ती करून वैकुंठाला निघून गेले, तर हा संसार वृक्ष कसा वाढेल. आणि मग त्यावेळेला भगवंतांनी कामदेवाच्या माध्यमातून आपल्या शरीराच्या उजव्या अंगापासून पहिले पुरुष जन्माला आले ब्रह्मदेवांच्या, ज्यांना मनु हे नाव प्राप्त झालं. आणि डाव्या अंगापासून एक स्त्री जन्माला आली, जिला शतरूपा हे नाव प्राप्त झालं. दोघांना वैदिक पद्धतीने विवाह करून संततीला जन्म द्यायला सांगितला. दोघही जण तयार झाले. पण आम्ही विवाह केल्यानंतर, आम्हाला संतती झाल्यानंतर आमच्या संततीला राहण्यासाठी जागेची व्यवस्था तुम्ही करा, अशी प्रार्थना केली. म्हटले त्यावेळेला ही पृथ्वी इथं नव्हती का? म्हटले सांगितलं नव्हती. पूर्व कालामध्ये संध्याकाळच्या समयाला कश्यप नावाचे ऋषी संध्या करायला बसलेले असताना त्यांची धर्मपत्नी दिती भडक शृंगार करून कश्यपांजवळ आली. दितीच्या मनातला कामभाव कश्यपांच्या लक्षात आला. कश्यपांनी सांगितलं की शास्त्राने प्रत्येक कर्म करण्यासाठी वेळा निश्चित केलेली आहे. या वेळेला आपल्या दोघांच्या हातून कोणत्याही प्रकारचं अपवित्र कर्म घडता कामा नये. भगवान शंकर नंदीवर विराजमान होऊन पार्वती आई साहेबांच्या सोबत पूर्ण ब्रह्मांडामध्ये भ्रमण करत असतात, मृत्यूलोकामध्ये भ्रमण करत असतात. आणि असा या अस्तमानाच्या तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याकडून अपकृत्य घडलं, ते भगवंतांनी पाहिलं तर त्याचा दोष आपल्याला लागेल, वाईट परिणाम त्याचा भोगावा लागेल. हा संवाद इकडं सुरू झाला. त्याच वेळेला वैकुंठाच्या महाद्वारावर सनक सनंदन सनातन सनत कुमार जाऊन पोहोचले. त्यांना रोखलं जय विजयांनी. त्याचा राग सनत कुमारांना आला. सनत कुमारांनी शाप दिला. वैकुंठामध्ये जाण्याचा अधिकार असताना सुद्धा तुम्ही आम्हाला रोखलं, आम्ही तुम्हाला शाप देतो. 3 वेळेला मृत्यूलोकामध्ये असुर म्हणून तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. भगवंतांनी त्यांना उशाप द्यायला सांगितला. सनत कुमारांनी उशाप दिला. ज्या ज्या वेळेला तुम्ही जन्माला येताल, भगवंत अवतार घेऊन तुम्हा दोघांचा उद्धार करतील. तिकडचे शापित झालेले जय विजय दिती आई साहेबांच्या उदरात येऊन स्थिर झाले. यथायोग्य समयाला त्यांना दिती आई साहेबांनी जन्म दिला. दोघही असुर जन्माला आले. एकाचं नाव हिरण्यकश्यपू, एकाचं नाव हिरण्याक्ष. हिरण्याक्ष मोठा होता, बलवान होता. सगळ्या पृथ्वीवरती आपला ताबा केला. पृथ्वीला उचललं, रसातळाला पाण्यामध्ये खोल बुडवून टाकलं, नेऊन ठेवलं. आता पुन्हा माणसांना राहण्यासाठी जागेची व्यवस्था व्हावी म्हणून ब्रह्मदेवाने नारायणांना प्रार्थना केली. नारायणांनी वराह अवतार घेतला. पृथ्वीला दाढेवर घेतलं. रसातळामधून वर 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 आणायला लागले. हिरण्याक्षाच्या लक्षात आलं. हिरण्याक्षाने भगवंतावरती आक्रमण केलं. युद्ध सुरू झालं. पण अल्प कालावधीमध्ये भगवंताने हिरण्याक्षाचा वध केला आणि पृथ्वीला जलपृष्ठावरती आणून स्थिर केली. वराह नारायण भगवान की जय. माणसांना राहण्यासाठी जागेची व्यवस्था झाली. मनु महाराज शतरूपाई साहेबांनी वैदिक पद्धतीने विवाह केला. यांना 2 पुत्र आणि 3 कन्या झाल्या. इथून मैथुनी सृष्टीला सुरुवात झाली. माणसांपासून माणसं, माणसांपासून माणसं, माणसांपासून माणसं, अशी ही या सृष्टीच्या प्रकाराला मैथुनी सृष्टी असं म्हणतात. ही सृष्टी सुरू झाली. यांना पहिले जे 2 पुत्र झाले त्यापैकी एकाचं नाव प्रियव्रत, एकाचं नाव उत्तानपाद. त्यापैकी ज्या 3 कन्या झाल्या त्याच्यातली एक होती देवहूती, एक होती आकुती, एक होती प्रसूती. आकुतीचा विवाह झाला रुची महाराजांसोबत, प्रसूतीचा विवाह झाला राजा दक्ष प्रजापतींसोबत आणि देवहूती आई साहेबांचा विवाह झाला महान तपस्वी महर्षी कर्दमजी महाराजांसोबत.
आणि या तिघींचाच वंश एवढा विस्तार झाला की मृत्यूलोकामध्ये या तिघींचा वंश विस्तार झाला आणि जे 2 पुत्र झाले त्यांचा वंश विस्तार या मृत्यूलोकामध्ये झाला. मनू महाराजांपासून मानवांचा जो वंश विस्तारित झाला, मनूचे जे ते मानव असा संबंध आपला सरळ मनू महाराजांशी लागतो. पैकी ज्या देवहूती नावाच्या कन्येचा विवाह महर्षी कर्दमान सोबत झाला, त्यांच्याच घरी भगवंतानी जो अवतार घेतला त्या अवताराला कपिल हे नाव प्राप्त झालं. कपिल नारायण भगवान की जय. या अवतारामध्ये कपिल भगवंतानी सांख्य तत्वाचा उपदेश आपल्या आई साहेबांना केला आणि आई साहेबांचं जीवन धन्य केलं. इथून पुढे मनू महाराजांच्या वंशामध्ये उत्तानपाद नावाचा जो पुत्र होता तो राजा झाला. त्याला 2 राण्या होत्या, एक सुरुची, एक सुनीती. पैकी सुरुची अत्यंत राजाची आवडती राणी आहे, सुनीती राजाची नावडती राणी होती. दोघींपासूनही राजाला एक पुत्र प्राप्त झाला. सुरुचीपासून उत्तम नावाचा पुत्र प्राप्त झाला आणि सुनीतीपासून ध्रुव नावाचा पुत्र उत्तानपाद राजाला प्राप्त झाला. एक दिवस पित्याला भेटण्याच्या इच्छेने ध्रुव ज्या वेळेला आपल्या आईकडून परवानगी घेऊन राजमहालाच्या महाद्वारात आला, महाद्वारातून आसनावर बसलेल्या आपल्या पित्याला प्रार्थना केली, बाबा, जसा उत्तम तुमच्या मांडीवरती बसलेला आहे तसं मला तुमच्या मांडीवरती बसायची इच्छा आहे, मला मांडीवरती घ्या. पण सुरुची आईने उत्तमाला काही बाबांच्या मांडीवर बसू दिलं नाही. ज्याचं दुःख ध्रुव बाळाला झालं, ध्रुव बाळाला बसू दिलं नाही. ज्याचं दुःख ध्रुव बाळाला झालं, ध्रुव बाळ घरी आले, आईच्या गळ्याला घट्ट मिठी मारून रुदन करायला लागले. आणि त्याच वेळेला पित्याच्या मांडीवरती बसण्याच्या इच्छेने रडणाऱ्या आपल्या पुत्राला, असे पुत्र तर या मृत्यूलोकामध्ये हजारो जन्माला येतात, कोट्यावधी जन्माला येतात, पण साऱ्याच पुत्रांना सुनीती सारखी उपदेश करणारी माता प्राप्त होईल असं काही म्हणता येत नाही. सगळ्याच मृत्यूलोकातल्या आया जर सुनीती सारख्या झाल्या महाराज, तर इथं प्रत्येक घराघरामध्ये ध्रुव जन्माला येईल. पण काय करावं, इथं ध्रुव दिसत नाही, याला कारण मूळ सुनीतीच नाही. आणि तिथं सुनीती होती. तिनं सांगितलं, बेटा, अरे तुला सुख पाहिजे आहे तर या जगताच्या भानगडीमध्ये पडू नकोस, जगाकडे सुख मागू नकोस. मागायचंच असेल तर त्या परब्रह्म परमात्म्याला प्रसन्न करून घे आणि त्याच्याकडे सुख माग. आणि ध्रुव बाळाच्या कोवळ्या अंतःकरणावरती आईच्या मुखातले वाक्य चटकन उमटले आणि ध्रुव बाळ आईला वंदन करून घराच्या बाहेर पडला. घनदाट अरण्यामध्ये तप करण्यासाठी ध्रुव बाळ आलेले आहेत. नारदांची भेट ध्रुवजी महाराजांना या प्रसंगामध्ये झाली. पण नारद ते नारद होते. त्यांनी विचार केला, देवाला प्रसन्न करण्यासाठी म्हणून जरी हा ध्रुव घराच्या बाहेर आला तरी याची परीक्षा घेणं नितांत आवश्यक आहे. म्हणून ध्रुव बाळाला सांगितलं, ध्रुवा, अरे ज्या अरण्यामध्ये तू आलास, हे अरण्य हिंस्त्र श्वापदांनी भरलेलं आहे. इथं नाना प्रकारचे पशु आहेत जे तुझी हत्या करून टाकतील. देवाची भेट दूर, तुझा मृत्यू होऊन जाईल. ध्रुवाने सांगितलं, आता माझा मृत्यू झाला काय आणि न झाला काय, मी तर देवाला प्रसन्न केल्याशिवाय वापस घराकडे जाणार नाही. तुमचं म्हणणं आहे माझा मृत्यू होईल, होऊ देत, पण मी देवाला प्रसन्न करता करता मरण पावेल. हे सूत्र ज्या वेळेला ऐकलं, नारदांना आनंद झाला. आपल्या मांडीवरती ध्रुव बाळाला बसवलं आणि भगवंतांना अत्यंत प्रिय असा परमपवित्र 12 मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय हा ध्रुव बाळाला दान केला. नारदजी महाराजांनी अनुष्ठानाची जागा दाखवली. अनुष्ठानाला ध्रुव बाळाला बसवलं. नारद भगवत धामाला निघून गेले. इकडं ध्रुव बाळ मधुवनामध्ये अखंड भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये तल्लीन झाले. ओम नमो भगवते वासुदेवा. ओम नमो भगवते
भगवते वासुदेवाय ओम नमो 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 भगवते वासुदेवाय मधुवनामध्ये भगवंताच्या नामसंकीर्तनामध्ये ध्रुव बाळ तल्लीन झालेले होते. भगवंताने ध्रुव बाळावर कृपा करण्याचा विचार केला आणि हृदयामध्ये शंख चक्र गदा पद्म हाती धारण करून चतुर्भुज नारायण प्रगट झालेले आहेत हे ध्रुव बाळाला दिसायला लागलं. पण भगवंताने विचार केला, ध्रुव फक्त हृदयामध्येच मला पाहतो आहे, मी खरोखर याच्या समोर प्रगट झालो आहे याला कळालं पाहिजे. म्हणून हृदयात प्रगट झालेले परमात्मा अचानक अंतर्ध्यान झाल्याबरोबर ध्रुव बाळांनी जसेच डोळे उघडले, समोर पाहतात तर खरोखर साक्षात नारायण प्रगट झालेले आहेत हे ध्रुव बाळाच्या लक्षात यायला लागलं. ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय 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 हरि वासुदेवा 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 आपल्या समोर प्रगट झालेल्या चतुर्भुज नारायण स्वरूपाकडे ध्रुव बाळ अत्यंत आनंदाने पाहायला लागले. एकटक भगवंताच्या रूपाला ध्रुव बाळ निहाळायला लागले. त्यावेळेला भगवंत म्हणतात, ध्रुवा अरे नुसताच काय पाहतोस माझ्याकडे? म्हटले, मग हरी काय करायचं असतं? अरे ज्या माझ्या रूपाकडे तू पाहतोस त्या माझ्या रूपाची स्तुती गायन कर. मला तुझ्या मुखातून माझ्या स्वरूपाचं वर्णन ऐकायचं आहे, माझी स्तुती ऐकायची आहे. पण तुमची स्तुती कशी करतात भगवंता? मला तर काहीच ठाऊक नाही. मी तर लहान अज्ञानी बालक आहे, मी तुमची स्तुती करू शकत नाही. हे ऐकल्याबरोबर भगवंतानी आपल्या हातातला पांचजन्य शंख खाली 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 आणला. ध्रुव बाळाच्या उजव्या गालाला स्पर्श केल्याबरोबर ध्रुव बाळ भगवंताची स्तुती गायन करताना म्हणतात, योऽन्तः प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्. हे भगवंता,
मृत्यूलोकामध्ये जन्माला येणाऱ्या साऱ्या जीवांच्या अंतःकरणामध्ये अंतर्यामी रूपाने तुम्ही निवास करणारे आहात. या मृत्यूलोकामधल्या साऱ्या जीवांच्या अंतःकरणाला, इंद्रियांना, प्राणांना चेतना देणारे तुम्हीच आहात. आज तुम्हीच माझ्या हृदयामध्ये प्रवेश केलेला आहे आणि माझ्या मुखाद्वारे ही तुमची स्तुती तुम्ही गायन करून घेत आहात. सकल जीवांच्या इंद्रियांना आणि प्राणांना चेतना देणाऱ्या, सकल जीवांच्या अंतःकरणात अंतर्यामी रूपाने निवास करणाऱ्या हे भगवंता, मी तुम्हाला वारंवार नमस्कार करतो. प्राणान नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. अनेक श्लोकांमध्ये भगवंताची स्तुती केली. भगवंत प्रसन्न झाले. ध्रुवाला सांगितलं, तुला काय पाहिजे मला वर माग. ध्रुव बाळाने सांगितलं, मला आढळ पद द्या. पण मागितल्यानंतर ध्रुव बाळाच्या लक्षात आलं, ही मागणी भगवंताला मी मागायला नको होती. साक्षात परमात्मा श्रीहरी माझ्या समोर असताना आत्ताच मी म्हणालो, हाच तर प्राणाचा आधार आहे. मग प्राणाधार असा आपला स्वामी आपल्या समोर असताना त्याला सोडून जगातला कोणता पदार्थ त्याच्याकडे मागावा, ब्रह्मांडातली कोणती वस्तू त्याला सोडून त्याच्याकडे मागावी. मागायचंच असेल तर त्याला म्हणावं, जो तू माझ्या समोर आहेस ना, तोच तू माझा होऊन जा आणि मला तुझं करून घे. प्रार्थना केली, मला वैकुंठाला घेऊन चला. म्हटले, आता नाही. तुझ्या मनामध्ये काही वासना शेष आहेत, त्या भोगून संपव, मग तू यथायोग्य वेळेला माझ्या धामाला येशील. तर ध्रुव बाळाला कळालं की किती मोठी संधी आपल्याकडून चुकली. फार मोठी संधी मला होती, मला वैकुंठाला जाता आलं असतं. पण एक वासना माझ्या मनामध्ये शिल्लक राहिली, पित्याच्या मांडीवर बसायची. तर भगवंत म्हणतात, तुला येता येणार नाही. वाईट वाटलं जरासं, परंतु भगवंताची आज्ञा मानली. घरी आले, उत्तम राज्यकारभार संपन्न केला, गृहस्थाश्रम केला, पण जीवनभर भजन सोडलं नाही. भजन करत राहिले. देह पडला, विमान आलं, विमानामध्ये विराजमान झाले. विमान वैकुंठाच्या दिशेनं निघून गेलं. यथायोग्य समयाला वैकुंठ धामाची प्राप्ती ध्रुव बाळाला झाली. जशी तशी सुनीती मातेला झाली, तशी उत्तानपाद राजाला झाली, तशी तुम्हाला मला व्हावी अशी तुमची माझी अपेक्षा. म्हणूनच आपण श्रीमद भागवत ग्रंथासारख्या सत्शास्त्राचं श्रवण, सद्ग्रंथाचं श्रवण या ठिकाणावरती करत आहोत. आणि आज आपल्या सेवेचा चतुर्थ दिवस पूर्णविरामापर्यंत आलेला आहे. हे तुमचं माझं भाग्य. मध्यंतरामध्ये साऱ्यांना माहिती पत्रक उपलब्ध झालेली आहेत, ज्याच्यावरती सविस्तर माहिती लिहून दिलेली आहे. तरी सुद्धा एक माझं कर्तव्य म्हणून मी तुम्हाला काही वेळामध्ये समूहाच्या या संकल्पित 108 श्रीमद भागवत कथेच्या सोहळ्याच्या आयोजन नियोजनाची माहिती देतो आणि मग आजच्या सेवेला पूर्णविराम होईल. नंतर आरती होईल. या ठिकाणावरती आमच्या आई साहेब, गुरु महाराजांच्या धर्मपत्नी बाबा या ठिकाणावरती आपल्या समोर विराजमान झालेले आहेत, बसलेले आहेत. आम्हा लेकरांच्या त्या आई आहेत आणि साऱ्या समस्त सत्शिष्य मंडळीच्या त्या गुरुमाता होत, ज्यांचं ज्या वैकुंठवासी झाल्या 2019 साली चैत्र महिन्यामध्ये, चैत्र शुद्ध षष्ठीला. आणि बाबांनी संकल्प घेतला, साऱ्या परिवाराने, सत्शिष्य मंडळींनी मिळून हा संकल्प घेतला की आता आई साहेबांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण त्यांना यथायोग्य अशा पद्धतीची श्रद्धांजली वाहिला पाहिजे. आणि त्यांना श्रद्धांजली देत असताना आपल्याकडूनही सत्कर्म घडलं पाहिजे, सेवा घडली पाहिजे. कारण 2 मिनिटासाठी म्हणून सांगतो, सविस्तर चर्चा या ठिकाणावरती मी करू शकत नाही. पण ज्यांना आपण इथं समोर
प्रतिमेमध्ये पाहत आहात त्या आईसाहेबांचं सारं जीवन गुरु महाराजांच्या सान्निध्यामध्ये भागवताची सेवा, ज्ञानेश्वरीची सेवा करण्यामध्ये आणि प्रत्यक्ष सद्गुरूंची सेवा करण्यामध्ये खर्च झाला. आणि ज्यांनी आपलं सारं जीवन भगवंताच्या ध्यासामध्ये, नामाच्या ध्यासात, कथेच्या ध्यासात, ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाच्या सेवेमध्ये खर्च केलं, त्या वैकुंठाला जाण्याच्या समयाला सुद्धा आपल्या मुखाने अखंड रामनामच घेत होत्या. रामनाम घेता घेताच आईसाहेबांचा देह शांत झाला. आणि म्हणून असं ज्यांचं जीवन समग्र तपामध्ये गेलं, सेवेमध्ये गेलं, साधनेमध्ये गेलं, त्यांच्या स्मरणामध्ये आपण काय करू शकतो तर श्रीमद भागवता इतकी श्रेष्ठ सेवा दुसरी कोणती नाही, हा स्वतः गुरु महाराजांचा विश्वास, त्यांची धारणा आहे. आणि म्हणून आपण श्रीमद भागवत कथा सोहळे करावेत. 108 संख्येमध्ये हे सोहळे साजरे करण्याचा संकल्प घेतला गेला. तसं तर आतापर्यंत परिवाराला कोणी आमंत्रित केलं, निमंत्रित केलं तर आम्ही सगळा परिवार तिथं कथेला जात आलो. पण मग यजमान आमंत्रित करतात, आपण तिथं जायचं, कथेची सेवा करायची आणि मग यजमान जे काही आपल्याला त्याचं उत्तरदायित्व समजून जे काही दान करतील ते स्वीकारून आपल्या घरी यायचं. अशा पद्धतीचा उपक्रम आतापर्यंत चालत आला. पण हे जे काही 108 सोहळे चाललेले आहेत याच्यामध्ये यजमान आमंत्रित करत नाही, आम्ही पुढं होऊन विशिष्ट परिसरामध्ये, वेगवेगळ्या परिसरामध्ये जातो जिथं अशा पद्धतीचं सभागृह उपलब्ध होतं. आणि तुमच्यासारखे भाविक मंडळी आम्हाला सहकार्य करणारी जिथं भेटतात तिथं जाऊन अशा पद्धतीचे हे सोहळे साजरे केले जातात, ज्यामध्ये परिसरातल्या भाविकांना तुम्ही आम्हाला कथा सांगायला आलो म्हणून तुम्ही आम्हाला काही दान द्या, काही दक्षिणा द्या, अशा प्रकारची याचना आम्ही कोणाकडेही करत नाही. पण एक गोष्ट नक्की आहे की ही श्रीमद भागवत कथेचे सोहळे होत असताना ज्यांना कोणाला असं वाटतं की महाराज आम्हालाही भागवत कथेचं आयोजन नियोजन करायचं आहे, आम्हालाही ते पुण्य प्राप्त झालं पाहिजे, तर त्यांच्यासाठी एक पर्याय आपण या ठिकाणी ठेवलेला आहे, यजमान पदाचा. ज्यांना असं वाटतं आमच्याकडूनही भागवत कथेचं आयोजन व्हावं पण आर्थिक आमच्याकडे तेवढं बळ नाही, मनुष्यबळ तेवढं नाही, मग असे जे काही भाविक भेटतात त्यांना हा पर्याय उपलब्ध आहे की या 108 श्रीमद भागवत सोहळे जे संपन्न होत आहेत यातली ही 24वी कथा आहे. तर याच्यामध्ये आगामी ज्या कथा आहेत त्या कथेचं यजमानपद आपण घेऊ शकतात. त्याच्यासाठी समूहाने 1000 रुपयाची दानराशी निश्चित केलेली आहे. ज्यांना असं वाटतं मुख्य यजमानपद आम्हाला घेण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी 11,000 रुपयाची दानराशी निश्चित केलेली आहे. याच्यामध्ये फरक इतकाच आहे की जे 11,000 रुपयाची दानराशी दान करतात ते मुख्य यजमान मानले जातात आणि त्यांच्या हातून आगामी कथेच्या पहिल्या दिवशीचं कलश पूजन संपन्न होत असतं. आणि 1000 रुपयाची दानराशी ज्यांनी दान केलेली आहे त्या यजमानांच्या हातून 7 दिवसाच्या कथेचा संकल्प पूर्ण केला जात असतो. अशा पद्धतीची ही व्यवस्था आहे, हा पर्याय आहे. आता त्याच्यासाठी हा समूह आपण तयार केलेला आहे. कुणी म्हणेल मग समूह तयार करण्याच्या पाठीमागचं काय कारण आहे, तर त्याच्यामध्ये स्वयंसेवक तयार करत आहोत आम्ही. आपल्यासारख्याच भाविकांमधून काही स्वयंसेवक आम्हाला भेटत आहेत, काही यजमान सदस्य आम्हाला भेटत आहेत. जे स्वयंसेवक भेटत आहेत ते इथली व्यवस्था पाहतात, परिसर शोधतात. परिसर शोधल्यानंतर अगोदर कथेची हे सगळं व्यासपीठ व्यवस्था, त्याच्यानंतर नाना प्रकारच्या सेवा आहेत, व्यवस्था आहेत, त्या व्यवस्थेमध्ये हे सगळे स्वयंसेवक सहभागी होतात. कारण ज्या परिसरामध्ये आपल्याला कथा करायची आहे त्या परिसरातल्या भाविकांवरती कथेच्या नियोजनाचा थोडासाही भार टाकायचा नाही असा मानस आहे. मग त्याच्यामध्ये आरतीच्या फुलवातीपासून रांगोळीपासून सगळं साहित्य सोबत असतं. परिसरातल्या भाविकांनी काय करायचं, फक्त येऊन आनंदाने कथा ऐकायची, बस कथेचा आनंद घ्यायचा. इच्छा झाली आम्हालाही या संकल्पामध्ये सहभागी व्हायचं तर पुढच्या कथेचं यजमानपद घेऊ शकतो, त्याची रीतसर पावती आपल्याला भेटेल. आणि मग ज्या वेळेला पुढची तारीख निघेल कथेची त्याची सूचना आपल्याला
कळवली जाईल मोबाईलच्या माध्यमातून, मग त्या दिवशीला आपण तिथं संकल्प पूजेसाठी येऊ शकतात. नाही त्या दिवशी येणं शक्य झालं तर 7 दिवसामध्ये आपल्याला कधीही येणं शक्य झालं, आरतीच्या वेळेला येणं शक्य झालं तर आपण येऊ शकतात. आता त्याच्यामध्ये बरेच भक्त असेही आहेत, सद्भाविक असेही भेटतात की जे काहीही न म्हणता अगदी सेवा करण्यासाठी तत्पर आहेत. जसं आता या ठिकाणावरती हरिकथेचं आयोजन नियोजन करायचं तर परिसरामधलेच सद्भाविक ज्यांचा सहयोग आपल्याला प्राप्त झाला असे जोशी काका आहेत, बिन्नीवाले आहेत, असे सगळे. आणि या समूहाच्या उपक्रमातली ही जी 6वी कथा संपन्न झाली, त्या कथेचे मुख्य यजमान असणारे सद्भक्त श्री पद्माकर काका देशमुख या ठिकाणावरती उपस्थित आहेत. त्याच्यानंतर कुलकर्णी आहेत, असे सगळे सद्भक्त मंडळी. आणि आपल्यासारख्या सद्भक्तांच्या सहकार्यातून आता 24व्या कथेपर्यंत आपण आलेलो आहोत. मध्यंतरी 2 वर्ष हा संकल्प जरासा स्थगित होता, परंतु आता पुन्हा एक वेळेला या आपल्या क्रमाला आपण सुरुवात केलेली आहे. या चालू असलेल्या कथेसाठी सुद्धा अनेक सद्भाविकांनी यजमानपद घेतलेलं आहे. कोणी म्हणेल आता यजमानपद घेण्यासाठी धनाची आवश्यकता का आहे, 1000 रुपयाची दानराशी द्यावी अशी अट का आहे? तर ती राशी कुणासाठी आहे? तर ती राशी जिथं कुठं आपण परिसरामध्ये, ज्या कोणत्या परिसरामध्ये, ज्या कोणत्या गावाला समूह कथेचं आयोजन नियोजन करेल, त्या आयोजन नियोजनासाठी जो काही खर्च लागेल तो खर्च त्या यजमानांच्या माध्यमातून आलेल्या दानराशीतून समूह त्याची व्यवस्था करतो. ज्यांना असं वाटतं आम्ही आर्थिक सेवा करू शकत नाही, मग त्यांना जर वेळ असेल, शरीरात सामर्थ्य असेल तर आपण शारीरिक सेवा देऊ शकतात, आपण समूहाचे स्वयंसेवक होऊ शकता. नाही ते आपल्याला शक्य झालं तर कोणत्याही प्रकारची हरकत नाही. तुम्ही आम्हाला मानसिक बळ जरी दिलं तरी फार मोठी सेवा आहे. हरिकथा श्रवण झाली आपल्याकडून तरी फार मोठी सेवा ही आहे. म्हणून आता उपस्थित भाविकांना याच्यामधून एकच महत्त्वाची सूचना अशी आहे की हा उपक्रम आपल्या कानावरती आल्यानंतर, माहितीपत्रक हाती आल्यानंतर आणि सूचना ऐकल्यानंतर, तसं आता राहिलेले जे 3-4 दिवस आहेत त्याच्यामध्ये मी रोज थोडी थोडी सूचना देईल. आज जरा धावती जरी सूचना मी दिली तरी सूचना देत राहील. नाही कोणाचा उपक्रम लक्षात आलं तर त्यांनी पुन्हा भेटून विचारू शकता. परंतु एक याच्यातली महत्त्वाची सूचना अशी आहे की उपस्थित भाविकांपैकी जर कोणाला असं वाटत असेल की आमच्या परिसरामध्ये सभागृह, लाईट आणि पाणी या 3 गोष्टींची व्यवस्था फक्त समूहाला गरजेची आहे, ती आम्ही करू शकतो, तर तशी त्यांनी आम्हाला सूचना द्यावी. समूह तिथं येईल, कथेचं आयोजन नियोजन सगळं करेल. सभागृहाची अट याच्यामध्ये यासाठी आहे की मंडपाचा खर्च हा टाळता यावा म्हणून सभागृहाची अट आहे. आणि आलेल्या भाविकांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था असावी आणि हे सगळा आवाज आपल्यापर्यंत यावा म्हणून लाईटची व्यवस्था असावी, अशा हे मुख्य अटी आहेत. सभागृह, लाईट आणि पाणी एवढी जरी एखाद्याने कोणी आम्हाला सेवा प्रदान केली तरी खूप मोठी सेवा आहे. किंवा आता जी पुढं कथा होईल 25वी कथा, त्या कथेसाठी आम्हाला यजमान व्हायचं आहे, त्या कथेच्या आयोजन नियोजनाचं पुण्य आम्हाला आमच्या पदरात पाडून घ्यायचं आहे, अशी जर कोणाला इच्छा असली तर ते रीतसर 1000 रुपयाची दानराशी देऊन समूहाचे यजमान होऊ शकता. मुख्य यजमान होण्याची इच्छा असली तर मुख्य यजमानही होऊ शकता. अशी सूचना समूहाच्या उपक्रमासंबंधामध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. आजची झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करू आणि देऊ या ठिकाणावरती आजच्या सेवेला पूर्णविराम. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे ना